मित्रांनो नमस्कार. सध्याचं सगळं वातावरण परीक्षांचं असल्यामुळं आणि त्यातल्या त्यात IBPS TCS पॅटर्न सगळीकडे फेवरेट होत असल्यामुळं तलाठी भरती असेल, वररक्षक भरती असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षांच्या भरतीकरता TCS पॅटर्न लागू होतो आणि त्याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की पॅराजंबलचा प्रश्न, की ज्यामध्ये वाक्याचे 4 भाग दिलेले असतात किंवा 4 सेंटेन्सेस दिलेले असतात. ती आपल्याला योग्य क्रमानं तयार करायचे असतात आणि अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो IBPS पॅटर्न खाली विचारले जातात आणि TCS पॅटर्न खाली सुद्धा विचारले जातात. आणि अशाच पद्धतीच्या प्रश्नांची तयारी पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले काही प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत. म्हाडाची जी प्रश्नपत्रिका होती त्या संदर्भातले आलेले काही प्रश्न मी या ठिकाणी चर्चेला घेतलेले आहेत. व्होकॅब्युलरीचा भाग किती महत्वाचा असतो त्या संदर्भात सुद्धा मित्रांनो आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. कारण व्होकॅब्युलरी असेल तरच अशा प्रश्नांची उत्तरं देता येऊ शकतात. कारण 60% त्याचं जे वेटेज आहे ते वेटेज सगळं व्होकॅब्युलरीकडे जाताना दिसतं. त्याच्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, पॅराजंबलचे प्रश्न असतील, सफिक्स, प्रिफिक्स असतील, या सगळ्या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी विचारल्या गेलेल्या तुम्हाला दिसतात. आज आपण सुरुवात करतोय TCS पॅटर्न खाली 2022 करता आलेले प्रश्न जे आहेत त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चेला सुरुवात करायला लागलोय. आणि मी एक पॅराजंबलचा प्रश्न या ठिकाणी लिहिलेला आहे, घड्याळ सुद्धा त्या ठिकाणी आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. 4 वाक्य आहेत ती तुम्हाला पहिल्यांदा वाचून दाखवतो बघा. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्सेस. म्हणजे या 4 सेंटेन्सेसना लेबल दिलेला आहे PQRS असं ते लेबल दिलेलं आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स गिवन सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्सेस टू फॉर्म अ कोहेरंट पॅराग्राफ. म्हणजे याचा पॅराग्राफ तुम्हाला बनवायचा आहे आणि ते पॅराग्राफ बनवत असताना या सेंटेन्सेसचा तुम्हाला लावायचा आहे क्रम मित्रांनो. आणि तुमची वेळ सुद्धा मित्रांनो आता चालू होईल. या वेळेमध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. तुमच्याकडे आहेत मित्रांनो 30 सेकंड्स आणि या 30 सेकंदांमध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. जमतं का बघा, नंतर मी तुमच्यासोबत या प्रश्नाच्या चर्चेसाठी येणार आहे. 30 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकरता. यस मित्रांनो, टाइम्स अप. वेळ संपलेली आहे आणि वेळ संपलेली आहे आणि तुम्हाला तो पॅसेज तुम्हाला जोडायचा होता, ती वाक्य तुम्हाला बघायची होती. मित्रांनो TCS पॅटर्न आहे आणि TCS पॅटर्न खाली आपण बघायला लागलोय की अशा पद्धतीचे प्रश्न कसे येतात त्या संदर्भात बोलायला लागलोय. म्हाडा 2022 करता हा प्रश्न विचारला गेला होता आणि TCS पॅटर्न खालीच हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर मुद्दा काय आहे बघा, की ज्या वेळेला आपण अशी वाक्य जोडत असतो, अशी वाक्य एकमेकाशी जोडत असतो, तेव्हा कॉमन भाग मित्रांनो काय लक्षात ठेवायचा ते तुम्हाला सांगतो. की एक गोष्ट लक्षात घ्या की वाक्याची सुरुवात करत असताना, वाक्याची ज्यावेळेला आपल्याला सुरुवात करायची असते त्यावेळेला त्या वाक्यामध्ये प्रोनाउन जर येत असेल तर त्यानं कधीही त्या वाक्याची सुरुवात होणार नाही. म्हणजे उदाहरणादाखल मी असं म्हणू शकतो की तर पहिलं वाक्य तुम्हाला बघायचं आहे तर बघा, हे देनं तर वाक्याची सुरुवात होणार नाही, कारण इथं दे हे काय आहे, प्रोनाउन आहे. दे हे प्रोनाउन असल्यामुळे मित्रांनो त्यानं वाक्याची सुरुवात होणार नाही. त्यामुळे प्रोनाउन वाक्याची सुरुवात होत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे क्यूचा हा पर्याय तुमचा निघून गेला, राईट. कारण प्रोनाउन सुरुवात होणार नाही, कोणत्याही वाक्याची सुरुवात ही नामानं व्हायला पाहिजे. त्यामुळे इथं क्यू हाचा पर्याय जो आहे तो क्यूचा पर्याय आपल्याला काढून टाकता येतो. ऍज अ रिझल्ट दे, इथंही पुन्हा दे आलेला आहे, हे सुद्धा प्रोनाउन आहे, म्हणजे आरनं सुरुवात होणार नाही मित्रांनो. आरचा पर्याय तुमचा निघून गेला. कारण वाक्याला ज्यावेळेला आपण सुरुवात करायची असते त्यावेळेला त्या वाक्याची सुरुवात मित्रांनो नामानं व्हावी लागेल. साधं लॉजिक. नामानं सुरुवात केल्यानंतर मग प्रोनाउन त्यासाठी येऊ शकतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात, 2 पर्याय तुमचे निघून गेले. आणि मग आता तुम्हाला कळतं की ज्या वेळेला मला सुरुवात करायची आहे त्यावेळेला वाक्यामध्ये नाऊन कुठं दिसतं बघा, नाउडेज, सध्या. नाउडेज याचा अर्थ होतो सध्याच्या काळामध्ये. नाउडेज मोस्ट ऑफ द टीनएजर्स हा शब्द कदाचित तुम्हाला गेला असावा. तरुण मुलांसाठी हा शब्द वापरला जातो. टीनएजर्स रिमेन बिझी इन टीव्ही अँड कम्प्युटर गेम्स. मित्रांनो 2022 चा प्रश्न आहे. कसा प्रश्न आहे बघा, टीनएजर्स हे नाऊन आहे, म्हणजे यानं सुरुवात व्हायला पाहिजे, पी न सुरुवात व्हायला पाहिजे आणि पी न सुरुवात होणारे दोन्हीही पर्याय तुम्हाला दिसतात. मित्रांनो लक्षात येते का बघा, मी काय सांगितलं, साधी लॉजिकची गोष्ट लक्षात ठेवा.
हमखास टीसीएस पॅटर्न खाली असे प्रश्न विचारले जातात. 2 तरी प्रश्न हमखास परीक्षेला तुम्हाला दिसतील की 4 वाक्य दिलेली असतील ती तुम्हाला क्रमानं जोडायला लावतील. एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवा की त्याची सुरुवात कधी प्रोनाउन न करू नका, नामानं सुरुवात करा. टीनएजर्स हे नाऊन आहे, राईट. आता मग या नामासाठी हे टीनएजर्स इज अ नाऊन आणि हे काय सांगा, हे प्लुरल आहे. हे जर प्लुरल असेल तर त्याच्यासाठी दे यायला पाहिजे. नाउडेज मोस्ट ऑफ द टीनएजर्स रिमेन बिझी इन टीव्ही अँड कम्प्युटर गेम्स. म्हणजे जे काय टीनएजर्स आहेत, जे काय तरुण मुलं आहेत ती बिझी राहतात टीव्ही मध्ये आणि कम्प्युटर गेम्स मध्ये. म्हणजे हे टीनएजर्स हे प्लुरल आहे, त्यासाठी दे आलेलं आहे. दे हार्डली इन्व्हॉल्व देमसेल्स इन एनी सॉर्ट ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. जवळजवळ ते फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्वच होत नाहीत. ते हे प्रोनाउन आलं, हे टीनएजर साठी आलं. म्हणजे पी क्यू पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्याय दिसतो बघा, पी क्यू आणि बघा आर. आर हे या ठिकाणी ऍज अ रिझल्ट, याचा परिणाम म्हणून ऍज अ रिझल्ट दे बिकेम ऑबेसी, एमेनिक अँड डायबेटिक. म्हणजे हे आजार दिलेले आहेत. ऑबेसी म्हणजे लठ्ठपणा, म्हणजे लहान मुलांमध्येच आजकाल लठ्ठपणा यायला लागलेला आहे. ऍज अ रिझल्ट दे हे कुणासाठी पुन्हा आलं, टीनएजर्स साठी आलेलं आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची मी चर्चा करालोय, वाक्य तुम्हाला मी समजून सांगालोय. थोडासा वेळ लागेल मित्रांनो. याचं कारण असं की अशा पद्धतीची चर्चा, अशा पद्धतीचं संभाषण किंवा अशा पद्धतीनं प्रश्नाकडे बघण्याची नजर ही आपल्याला कुणीही दिलेली नाही, किंबहुना अशा पद्धतीची तयारीच आपण कधी आतापर्यंत केलेली नाही. म्हणून मी बारीक सारीक सगळ्या गोष्टी सांगायला लागलो की कोणतं प्रोनाउन कुणासाठी आलेलं आहे. ते बिकम ऑबेसी, एनेमिक अँड डायबेटिक. म्हणजे डायबेटिकचा आजार त्यांना होऊ शकतो, ते लठ्ठ होऊ शकतात. ते हे प्रोनाउन आलं टीनएजर्स करता, राईट. फिजिकल एक्सरसाइज इज ओनली वे. आता याच्यावर पर्याय सांगितला. फिजिकल एक्सरसाइज हा त्याच्यावरचा पर्याय इज द ओनली वे टू कीप देम सेफ. त्यांना सुरक्षित ठेवण्याकरता फ्रॉम दीज. दीज हे सुद्धा मित्रांनो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे आणि हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन याच्या करता आलेला आहे. दीज एलिमेंट्स. मित्रांनो, किती सुंदर शब्द आहे बघा, एलिमेंट्स. तुमचा सगळ्यात मोठा मराठी मुलांचा सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम कोणता असेल तर व्होकॅब्युलरी. मित्रांनो, जर तुमच्याकडे व्होकॅब्युलरी नसेल तर यू कांट क्रॅक एनी एक्झाम. एक प्रॉपर व्होकॅब्युलरीचा संच तुमच्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट आहे. शब्दांचा संग्रह तुमच्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट आहे, ज्याची तयारी आपण लहानपणापासून कधीही केलेली नसते. आणि हा प्रॉब्लेम आपण हळूहळू सोडवायला सुरुवात करणार आहोत. एलिमेंट्स म्हणजे काय तर आजार. एलिमेंट्स म्हणजे काय सांगा. याचा अर्थ मित्रांनो आहे आजार. लक्षात घ्या, याचा अर्थ आहे आजार. ओके. वेगवेगळे जे आजार असतात त्याला म्हटलं जातं एलिमेंट्स. किती नवीन शब्द आहे हा. नवीन शब्द मला कळाला, हा नोट डाऊन करा. कारण हा शब्द कुठं ना कुठंतरी येऊ शकतो, कुठं ना कुठंतरी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. कॉम्प्रिहेन्शन मध्ये, ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये, कशामध्ये तुम्हाला हा शब्द वापरला जाऊ शकतो. एलिमेंट्स म्हणजे आजार. आणि हे दीज हे प्रोनाउन आलेलं आहे. ओबेसी, एनेमिक अँड डायबेटिक या 3 शब्दांसाठी, या नामांसाठी हे प्रोनाउन वापरलंय. मित्रांनो, तुमचं उत्तर असायला हवं PQRS. एक्झॅक्टली किती लोकांनी या प्रश्नाचं उत्तर असं बरोबर दिलेलं आहे बघा. एक प्रश्नाची चर्चा करायला मित्रांनो इतका वेळ लागतो कारण आपण बारीक सारीक सगळ्या गोष्टी बघायला लागलोय. मला नवीन शब्द कळाला, तो म्हणजे एलिमेंट्स. एलिमेंट्स या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो आजार. वेगवेगळ्या आजारांसाठी हा शब्द वापरला आणि हे यस लागलेला आहे, प्लुरल आहे. कारण हे 3 आजार दिलेत बघा, डायबेटिक, एनेमिक अँड ओबेसी. हे 3 आजार दिलेले आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण पॅराजंबल, यालाच म्हटलं जातं मित्रांनो पॅराजंबल. काय म्हटलं जातं? पॅराजंबल. हमखास परीक्षेला मित्रांनो हे प्रश्न विचारले जातात. टीसीएस पॅटर्न खाली हे प्रश्न विचारले जातात. IBPS पॅटर्न खाली मित्रांनो हे सगळे प्रश्न विचारले जातात. अशा वेळेला या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं खूप गरजेचे आहे. म्हणून हा प्रश्न घेतलाय. म्हाडा 2022 चा हा प्रश्न आहे. यातून तुम्हाला काही कळालंय का बघा. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिसतील. जाऊया एका पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्याकरता काय आहे बघा. हा आहे तुमच्याकरता पुढचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात. प्रश्न पहिल्यांदा वाचून बघा. कोणत्या चॅप्टर वर प्रश्न आहे बघा. त्यासाठी घड्याळ लावलेला आहे. तुमची वेळ सुद्धा चालू झालेली आहे. तुम्हाला प्रश्न बघायचा आहे, तो वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो द्यायचं आहे. तुमची वेळ चालू करून देतो. वेळ चालू झालेली आहे. 30 seconds are available with you. You have to solve this question. You just go reading the question and try to give the answer of the question. Yes, carry on.
यस मित्रांनो, समय समाप्ती की घोषणा, वेळ संपलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात? प्रश्नाचा चॅप्टर तुम्हाला पहिल्यांदा कळाला का? बघा, प्रश्न काय आहे तो पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवतो. जस्ट लिसन दिस, that in the following question a sentence has been given in active passive voice. ओके, तुम्हालाच मित्रांनो शोधायचं आहे की वाक्य ऍक्टिव्हचं आहे का पॅसिव्हचं आहे. राईट. ओके, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह, 4 अल्टरनेटिव्ह ते दिलेले आहेत, सजेस्टेड select the one which best expresses the same sentence in passive active voice. मित्रांनो, पॅसिव्ह ऍक्टिव्ह तुम्हाला बघायचं आहे. वाक्य तुम्हाला खाली दिलेलं आहे, म्हणजेच हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह रचनेवर. टीसीएस पॅटर्न खाली मित्रांनो साधारणतः 5 ते 7 चॅप्टर्स असतात ज्याच्यावर सतत प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे पॅसिव्ह स्ट्रक्चर, ऍक्टिव्ह स्ट्रक्चर्स, त्याच्यानंतर विचारला जातो तो प्रश्न म्हणजे आर्टिकल्स नावाच्या चॅप्टरवर. त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीचवर प्रश्न विचारले जातात, टेन्सेसवर प्रश्न विचारले जातात आणि मित्रांनो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट याच्यावर मित्रांनो हमखास प्रश्न आहे. टीसीएस पॅटर्न खाली क्लॉजेसवर सहसा प्रश्नच आलेला नाही आतापर्यंत. क्लॉजेस या चॅप्टरवर तुम्हाला प्रश्न दिसत नाही मित्रांनो. लक्षात ठेवा, बारीक बारीक गोष्टी तुम्हाला मी टीसीएस पॅटर्न खाली सांगायला लागलोय, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आता इथं जर बघितलं तर प्रश्नाकडे बघितल्यानंतर मित्रांनो काय दिसतं, या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला हा शब्द माहिती आहे का? बघा, बिल्ट. ओके, हा शब्द गेलाय का? बघा, BUILT. बिल्ट हा काय आहे सांगा? हा पास्ट टेन्स आहे. हा काय आहे? हा जर पास्ट टेन्स असेल तर हे वाक्य मित्रांनो ऍक्टिव्हचं आहे आणि ऍक्टिव्हचा टेन्स आहे तो म्हणजे सिंपल पास्ट. याचा टेन्स आहे तो म्हणजे सिंपल पास्ट आणि हे वाक्य आहे मित्रांनो ऍक्टिव्ह. राईट. आता सिंपल पास्ट मध्ये क्रियापदाचा सेकंड फॉर्म वापरला जातो आणि सिंपल पास्ट टेन्स पॅसिव्ह होत असताना ते पॅसिव्ह कसं करावं या संदर्भातलं स्ट्रक्चर आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, ऑब्जेक्ट पहिल्यांदा येईल, त्याच्यानंतर येईल ते म्हणजे वॉज किंवा वर, त्याच्यानंतर येईल वर्बचा थर्ड फॉर्म आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला वापरायचा आहे बाय आणि सब्जेक्ट. ही अशा पद्धतीची रचना मित्रांनो दिसते ती पॅसिव्ह स्ट्रक्चर खाली सिंपल पास्ट. म्हणजे या ठिकाणी वॉज आणखी वेअर आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म पाहिजे. मग मित्रांनो आपल्याला कळतं की मूळ क्रियापद जे आहे ते बिल्ड. ओके, सेकंड फॉर्म आहे बिल्ड. ओके, थर्ड फॉर्म आहे बिल्ड. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, हे फर्स्ट फॉर्म, हे सेकंड फॉर्म आणि हे थर्ड फॉर्म. म्हणजे एक कळालं पाहिजे मित्रांनो की वॉज, वेअर आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म या ठिकाणी असायला पाहिजे. मग मित्रांनो आपल्याला काय कळतंय, हॅज बीन हा उत्तराचा भाग असेल का? नॉट एट ऑल. वॉज बिंग बिल्ड होईल का? नो. ओके, बिझनेस वॉज बिल्ड आलंय, बिल्ड. बिल्ड होईल का? बिल्ड हा क्रियापदाचा कोणता फॉर्म आहे? दिस इज द फर्स्ट फॉर्म. दिस इज गॉन. दिस बिझनेस वॉज बिल्ट इन 1856 बाय माय मदर. म्हणजे हे उत्तर मित्रांनो तुमचं बरोबर असणार आहे. पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह स्ट्रक्चरची सगळी माहिती मित्रांनो असणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे असं तुम्हाला कळायलाच हवं, हॅड बीन आल्यानंतर पास्ट परफेक्ट पॅसिव्ह असतं, हॅज बीन आल्यानंतर प्रेझेंट परफेक्ट पॅसिव्ह असतं, ॲम इज आर क्रियापदाचा थर्ड फॉर्म असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स पॅसिव्ह असतं, वॉज वेअर बिईंग क्रियापदाचा थर्ड फॉर्म असेल तर ते पास्ट कंटिन्युअस असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या डोक्यात असतील तेव्हा हमखास हा प्रश्न सोडवायला जास्तीत जास्त 10 ते फक्त 12 सेकंद लागतात. कारण अशा पद्धतीची उत्तरं शोधत असताना जर हे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल तर हे उत्तर काढणं मित्रांनो अगदी सोपं जाणार आहे. हा होता प्रश्न मित्रांनो ऍक्टिव्ह पॅसिव्हच्या संदर्भात आपण चर्चा करायला लागलोय ती माडा 2022 ची प्रश्नपत्रिका टीसीएस पॅटर्न खाली आपण सगळी चर्चा करालोय आणि ही एक्झाम टीसीएस ने घेतलेली आहे. यस. ओके, जाऊया एका पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा, याचंही उत्तर मित्रांनो तुम्हाला द्यायचं आहे. तुमची वेळ सुद्धा चालू होणार आहे. वाचायचा आहे प्रश्न, व्होकॅब्युलरीच्या संदर्भातला प्रश्न आहे मित्रांनो, वाचायचा आहे. 30 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकरता. तुमची वेळ चालू होते आणि त्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला द्यायचं आहे. काय उत्तर असावं या प्रश्नाचं? जस्ट यू गो फॉर रीडिंग अँड ट्राय टू गिव्ह द आन्सर ऑफ द क्वेश्चन. यस, कॅरी ऑन.
मित्रांनो, थोडंसं घड्याळ उशिरानं चालू झालं होतं, पण कदाचित या प्रश्नाचं उत्तर देणं किती अवघड असू शकतं हे तुम्हाला कळालं असावं. कारण आपण मित्रांनो मराठी मुलं आहोत आणि मराठी मुलांना इंग्रजीतल्या म्हणी, इडम्स ज्याला आपण म्हणतो, फ्रेजेस ज्याला म्हणतो, वन वर्ड सबस्टिट्यूट ज्याला म्हणतो, याची मित्रांनो आपण कधीही तयारी केलेली नसते. त्यामुळे अशा प्रश्नाची उत्तरं देताना आपली दमछाक होते. माडा 2022चा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. TCS पॅटर्न खालीच हे सगळं आपण बघायला लागलोय. TCS-नच ही सगळी परीक्षा घेतलेली आहे. TCS पॅटर्न खाली माडा 2022. आता स्वॉर्ड हा शब्दाचा अर्थ तर आपल्याला माहित पाहिजे. स्वॉर्ड म्हणजे तलवार. काय सांगा? स्वॉर्ड या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो तलवार. आणि हा जो आहे हे मित्रांनो व्यक्तीचं नाव आहे. व्यक्तीचं नाव आहे का बघा, डेमार्कस. डेमार्कस याचा अर्थ मित्रांनो काढायचा प्रयत्न करू नका. हे व्यक्तीचं नाव आहे, स्वॉर्ड ऑफ डेमार्कस. ओके, याचा अर्थ मित्रांनो काय होतो की मराठीत याचा अर्थ होतो मित्रांनो टांगती तलवार. काय आहे सांगा? टांगती तलवार. आता एखाद्याच्या डोक्यावर ज्यावेळा टांगती तलवार असते त्यावेळा ते येऊ घातलेलं संकट असतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की परीक्षेची माझ्या डोक्यावर टांगती तलवार आहे. परीक्षेची माझ्या डोक्यावर टांगती तलवार आहे याचा अर्थ परीक्षा आहे माझ्याकरता येऊ घातलेलं संकट आहे. राईट. मग हे जर मला कळालं असेल, टांगती तलवार जसं मराठीत म्हटलं जातं तसं इंग्रजीत मित्रांनो म्हटलं जातं स्वॉर्ड ऑफ डेमार्कस. डेमार्कस हा शब्द लक्षात ठेवा. हे व्यक्तीचं नाव आहे, याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करू नका. पूर्वीच्या प्राचीन काळामधला हा माणूस होता ज्याच्या डोक्यावर ही तलवार, अशी टांगती तलवार ठेवलेली होती. त्याच्यातून ही फ्रेज तयार झालेली आहे मित्रांनो. याचा अर्थ होईल का? बिलिव्हर ऑफ गॉड. नो, टांगती तलवार होणार नाही. क्राय लाऊडली, मोठ्यानं रडणे असा होईल का? इम्पेंडिंग डिझास्टर. मित्रांनो डिझास्टर या शब्दाचा अर्थ मित्रांनो आहे संकट. लक्षात ठेवा, डिझास्टर या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे संकट. इम्पेंडिंग, इम्पेंडिंग, पेंडिंग असणारं संकट, येऊ घातलेलं. किती सुंदर शब्दाच्या रचना आहेत बघा. इम्पेंडिंग डिझास्टर. ओके, येऊ घातलेलं संकट. इम्पेंडिंग हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा, याचा अर्थ होतो येऊ घातलेलं. ओके, येऊ घातलेलं संकट जे आहे त्याला म्हटलं जातं मित्रांनो स्वॉर्ड ऑफ डेमार्कस. मित्रांनो डेलिगंट हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा. हमखास प्रश्न हे सगळे विचारले गेलेत. हे सगळे शब्द मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवा लागलो, याचा सगळ्यात मोठा चांगला परिणाम तुमच्यावर होईल. तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल. मी जीव तोडून या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुमच्याशी शेअर करत असतो. याचं कारण असं की आपण व्होकॅब्युलरीची काडीचीही तयारी करत नाही. इंग्रजीची तयारी करायची म्हणजे रिमूव्ह टू, सो दॅट, नॉट ओनली बट ऑल्सो, हे आलं की आपल्याला वाटतं इंग्रजी आला आणि विषय संपला. नेव्हर. येऊ घातलेल्या सगळ्या परीक्षा जर बघितल्या तर TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न या सगळ्या पॅटर्नचा जर आपण विचार केला तर बँकिंग लेवलची आपल्याला तयारी करावी लागेल. शब्दांची जाणीवपूर्वक आपल्याला तयारी करावी लागेल. त्या संदर्भातला आपल्याकडे ऍप सुद्धा आहे, ते जर डाउनलोड केला तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला कळायला चालू होतील. डेलिगंट याचा अर्थ मित्रांनो काय आहे? डेलिगंट याचा अर्थ आहे मित्रांनो मेहनती. ह्या बात किती सुंदर शब्दांच्या रचना आहेत. मेहनती माणसाला म्हटलं जातं डेलिगंट पर्सन. डेलिगंट पर्सन म्हणजे एक हार्ड वर्किंग पर्सन. म्हणजे हा शब्द मला नवीन कळाला. डेलिगंट म्हणजे मेहनती, डिझास्टर म्हणजे संकट, ओके, स्वॉर्ड म्हणजे तलवार. आणि या सगळ्याचा अर्थ काय होतो बघा की अन इम्पेंडिंग डिझास्टर. इन द फॉलोइंग क्वेश्चन ऑफ द given 4 alternatives, select the alternative which best expresses the meaning of the idiom or phrase. म्हाडा 2022 TCS पॅटर्न खाली घेतलेली एक्झाम होती मित्रांनो आणि हा प्रश्न विचारला गेला होता. चर्चेत सहभागी असा. चर्चा लक्षपूर्वक आहे का? कारण मी तुम्हाला शब्द शिकवा लागलो हे लक्षात ठेवा. मला नवीन शब्द कळाला तो म्हणजे डेलिगंट. ओके, मला नवीन शब्द कळाला तो म्हणजे इम्पेंडिंग. आणि हे ॲन का आलं? कारण इथं उच्चार हा स्वरासारखा होतो. त्यामुळे मित्रांनो ग्रामरचा भाग मला कळाला की इथे ॲन आलं. ॲन इम्पेंडिंग डिझास्टर हे नाऊन आहे. लक्षात ठेवा, हे इम्पेंडिंग या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करताना दिसतं. ॲन इम्पेंडिंग डिझास्टर. म्हणजे हळूहळू का असे ना या सगळ्या प्रश्नांची मित्रांनो आपण चर्चा करायला लागलोय. हे सगळे प्रश्न तुम्हाला कुठं ना कुठं तरी परीक्षेला मित्रांनो उपयोगी दिसतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे बघा. यस मित्रांनो, जर पुढचा प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचा असेल, मी काय सांगालोय बघा. पुढचा प्रश्न जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर ती बोर्डवर लिहिलेली फ्रेज तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. हे जर माहिती असेल तरच तुम्ही पुढच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. बघा इथं काय म्हटलेलं आहे बघा. ऍक्शन स्पीक
लाउडर दॅन वर्ड्स. ऍक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स म्हणजे एखाद्या माणसानं केलेली कृती ही शब्दांपेक्षा जास्त बोलते. म्हणजे एखाद्या माणसानं शब्द देण्यापेक्षा, एखाद्या माणसाने एखादी गोष्ट बोलून दाखवण्यापेक्षा ती कृतीतून व्यक्त करून दाखवावी असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो बघा, ही सुद्धा इडम्स आहे. काय सांगा, ही सुद्धा इडम आहे, लक्षात घ्या. आणि ती पुढच्या प्रश्नामध्ये विचारले ते तुम्हाला मी आधीच सांगायला लागलो. याचं कारण असं की पुढचा प्रश्न सोडवताना त्याचा तुम्हाला उपयोग होईल. ऍक्शन स्पीक मित्रांनो हे प्लुरल आहे, राईट. हे प्लुरल असल्यामुळे क्रियापदाला यस लागलेलं नाही. डिग्री बघा, डिग्रीचा विचार केला तर या ठिकाणी ध्यान आलेला आहे आणि कंपॅरेटिव्ह डिग्री आहे म्हणून हे लाउडर आलेला आहे, वर्ड्स आलेला आहे. मित्रांनो हे लाउडर येण्यापाठीमागचं कारण आहे ध्यान. म्हणजे एखाद्या गोष्टीची जी कृती आहे ती कृती खूप महत्वाची असते शब्दांपेक्षा. बोलणारी माणसं खूप असतात पण कृती करणारी माणसं खूप कमी असतात. म्हणजे मदत करताना शब्दानं माणसानं मदत करू नये तर ऍक्शन करावी, म्हणजे त्याचा अर्थ कृतीतून ते दाखवून द्यावं. मित्रांनो याचा अर्थ मित्रांनो तुम्हाला कळतोय का? बघा, अर्थ सुद्धा मी या ठिकाणी दिलेला आहे. अर्थ जर बघितला तर तुम्हाला कळायला चालू होईल. मित्रांनो अर्थ त्याचा असा आहे की बोललेल्या शब्दापेक्षा केलेली कृती ही केव्हाही श्रेष्ठ असते. म्हणजे बऱ्याच वेळेला माणसं फक्त बोलून दाखवतात पण प्रत्यक्ष मात्र मदत करत नाहीत. अशा वेळेला मित्रांनो ही इडम वापरली जाते. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स म्हणजे एखाद्या गोष्टीची कृती ही महत्वाची असते, शब्द महत्वाचे नसतात. आता हे जर कळालं असेल मित्रांनो तर तुम्हाला पुढच्या प्रश्नाचं उत्तर देणं किती सोपं जाऊ शकतं ते तुम्हाला कळेल. मित्रांनो तुमची वेळ चालू होणार आहे. प्रश्न तुम्ही वाचायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो द्यायचं आहे. प्रश्न वाचून बघा. IBPS TCS पॅटर्न खाली विचारले जाणारे प्रश्न लांब लचक असतात, वाक्य मोठे असतात. अशी वाक्य आपण कधीही बघितलेली नसतात आणि आपण अडचणीत येऊ शकतो. वाक्य वाचून बघा आणि याचं उत्तर तुम्ही काय द्याल, कारण तुम्हाला मी आताच सांगितलेलं आहे. मग याचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात बघा. तुमची वेळ चालू झाली, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. यस. यस मित्रांनो, तिथलं घड्याळ निघून गेलेलं आहे, वेळ सुद्धा संपलेली आहे आणि माझ्या मते प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. फक्त प्रश्न वाचण्याची तुम्हाला सवय व्हावी म्हणून मी थांबलो होतो. प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो. बघा किती सुंदर पद्धतीने प्रश्न तयार केलाय. बघा हे प्रश्न विचारलेला आहे माडामध्ये, माडाची परीक्षा TCS पॅटर्न ओके 2022 आणि अशाच पद्धतीचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला दिसायला चालू होतील. इन द क्वेश्चन इडम प्रोवर्ब पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइन्ड. इथं अंडरलाईन केलेले आहे. Choose the option that can correctly substitute that part of the sentence, making it meaningfully correct. If the idiom proverb is used correctly, choose no correction required as your answer. आणि त्यांनी खाली मित्रांनो वाक्य दिलेलं आहे आणि हे वाक्य तुम्हाला वाचावं लागेल. जतीन always says he will help me in completing my homework. ओके, जतीन मला कायम म्हणतो की तो मला होमवर्क कंप्लीट करण्याकरता मदत करेल. बट ओके ही नेव्हर शोज अप, पण तो तसं काही दाखवत नाही. म्हणजे तो काहीही कृती करत नाही, तो फक्त बोलून दाखवतो की मी तुला होमवर्क मध्ये मदत करेन, पण प्रत्यक्षात मात्र तो तसं काही करत नाही. मग यासाठी मन तुम्ही काय वापरणार? लाउडर द वर्ड्स दॅन ऍक्शन. आफ्टर ऑल असं म्हणणार का ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. मित्रांनो तुमचं उत्तर हे असायला पाहिजे. प्रश्न तयार करण्याची IBPS ची पद्धत मित्रांनो मी तुम्हाला सांगायला लागलो. हीच मन तुम्हाला इकडे MPSC खाली सुद्धा विचारले गेले. MPSC ला सुद्धा मित्रांनो ही फ्रेज विचारले गेले. तलाठ्याला सुद्धा मित्रांनो ही फ्रेज विचारले गेले. फक्त फ्रेज विचारण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतो. वाक्य दिलेले असतात आणि त्या वाक्यामध्ये ती मन किती बरोबर आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. त्यासाठी तुम्हाला त्या फ्रेज किंवा इडियम मध्ये आलेले शब्द आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजेत, तरच अशा प्रश्नांची उत्तर मित्रांनो व्यवस्थित देता येणं शक्य होणार आहे. अदरवाईज यू कांट गेट द मार्क्स इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये मार्क्स मिळणं शक्य नाही मित्रांनो जर तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग नसेल तर.
यासाठी हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टींची मित्रांनो आपण तयारी करायला लागलोय. प्रत्येक शब्द मी तुम्हाला सांगालो. डेलिगंट म्हणजे मेहनती माणूस, डिझास्टर म्हणजे संकट. हळूहळू का असेना या शब्दांची तुम्हाला मी ओळख करून द्यायला लागलोय. ते सगळे शब्द तुमच्या कानावर टाका लागलोय आणि हो की तुम्ही सगळे इंटरेस्टेड आहात, तुम्ही सगळे सिन्सिअर आहात. कारण हे करण्याची तयारी तीच मुलं करू शकतात जे सिन्सिअर आहेत, ज्यांना इंग्रजीमध्ये चांगले मार्क्स माहिती पाहिजे आहेत. तीच मुलं अशा पद्धतीची तयारी करू शकतात. येरागबाळ्याचं हे कामही नव्हे, कारण हे वाचताही येणार नाही. मुळात प्रयत्न हा आपल्याला करावाच लागेल. हळूहळू हे सगळे शब्द मित्रांनो तुम्हाला कळायला चालू होतील. एका पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्या करता काय आहे बघा. यस, दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. आणि याचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात. तुमची वेळ सुद्धा चालू झालेली आहे. यस, कमा. यस मित्रांनो, समय समाप्ती की घोषणा. आता तुम्हाला मित्रांनो सगळ्यात मोठा इंग्रजीतला प्रॉब्लेम असतो तो म्हणजे स्पेलिंग. स्पेलिंगचे प्रश्न आपल्याला सहसा जमतच नाहीत. आणि स्पेलिंगचा प्रॉब्लेम कुठं असतो? ए वापरावं, आय वापरावं का ई वापरावं. हे तीन जे वोवेल्स आहेत, स्वर जे आहेत, या स्वरांचा वापर ज्याला व्यवस्थित करता येतो त्याला स्पेलिंगची उत्तर व्यवस्थित देत. कन्फ्युजन कुठं असतं? आय वापरावं, ई वापरावं का ए वापरावं. साध्या साध्या गोष्टी असतात मित्रांनो, पण त्या शब्दाकडे बघत गेल्या पहिल्यांदा मला हे कळायला हवं की माझा नेमका प्रॉब्लेम कशात आहे. प्रॉब्लेम मित्रांनो स्पेलिंगच्या संदर्भात जो जो प्रश्न विचारला जातो तो प्रश्न स्वरांच्या संदर्भात असतो. आणि ते स्वर तीन आहेत, ए, आय आणि ई. आय वापरावं का ई वापरावं, ई वापरावं का आय वापरावं, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिसतात. त्याच्याकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल. इथं त्यांनी प्रश्न कसा तयार केलेला आहे बघा. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग. यस, इनकरेक्ट स्पेलिंग, चुकीचं स्पेलिंग त्यांनी ओळखायला सांगितलंय. प्रत्येक परीक्षेला मित्रांनो हा प्रश्न आहे स्पेलिंगच्या संदर्भात. आणि प्रत्येक परीक्षेला आपला प्रश्न चुकतो, 100% चुकतो. कारण स्पेलिंगच्या बाबतीत लहानपणापासून आपला गोंधळ आहे. लहानपणापासून शाळेत असल्यापासून आपल्याला स्पेलिंग येत नाहीत. शाळेत असल्यापासून आपण कधीही तयारी केलेली नाही. आणि मग हे शब्द माहिती नाहीत, त्याचे स्पेलिंग माहित नाहीत. मित्रांनो त्याच्यावर एक उत्तम पर्याय आहे की सतत लिहित राहणं, काही ना काहीतरी आपण करत राहणं, ते शब्द बघत राहणं, त्याची स्पेलिंग. आणि तीन गोष्टींकडे सतत लक्ष. आय, ए आणि ई हे तीन शब्द अत्यंत कन्फ्युजिंग राहतात. तिथं स्पेलिंग मध्ये तुम्हाला ते कळालं पाहिजे आय कुठं आहे, ई कुठं आहे. राईट, नो एरर असेल तर हे उत्तर देऊ शकता. इट इज इकॉनॉमिकली WLY. ओके, फिजिबलचं स्पेलिंग बरोबर, टू बरोबर, हे बरोबर आहे. ओके, इम्प्लिमेंट याचं स्पेलिंग, मेंटचं स्पेलिंग, इम्प्लीचं स्पेलिंग, दी स्ट्रॅटेजीज, स्ट्रॅटेजीचं स्पेलिंग सुद्धा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आता इथं मात्र तुम्हाला इन अँड इनसफिशियंट अँड ओके इफेक्टिव्ह वे, इनसफिशियंट, इफिशियंट हा शब्द बघा. इफिशियंट मित्रांनो, इफिशियंटचं स्पेलिंग काय पाहिजे? ओके, इफिशियंट, CIENT, CIENT असं पाहिजे मित्रांनो. हे तुमचं उत्तर असणार आहे. कारण त्याने विचारले इनकरेक्ट स्पेलिंग. काय विचारलेलं आहे? इनकरेक्ट स्पेलिंग वर प्रश्न आहे मित्रांनो. आणि तुमचं उत्तर हे असायला पाहिजे. म्हणजे स्पेलिंगच्या संदर्भातली मित्रांनो आपली तयारी असायला पाहिजे. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट, ऍक्टिव्ह पॅसिव्ह, पॅरा जंबल, ओके, सफिक्स अँड प्रिफिक्स, या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला बघत गेल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला तयारी करावी लागेल. यस, माझ्या मते हा प्रश्न तुम्हाला कळाला आहे की उत्तर त्याचं हे असणार आहे. या भागामध्ये इनकरेक्ट स्पेलिंग दिलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. राईट, हा प्रश्न तुम्ही मित्रांनो वाचायचा आहे. प्रश्न कशाच्या संदर्भात आहे बघा. मुद्दा मगाशी बोललो होतो
त्याच संदर्भातला हा मित्रांनो प्रश्न दिसतो. हा प्रश्न बघायचा आहे, वाचायचा आणि याचं उत्तर द्यायचं आहे. तुमची वेळ मित्रांनो चालू करतो. वेळ चालू झालेली आहे. बघा तुम्ही याचं उत्तर कसं देणार आहात. यस, टाइम्स अप. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल. हा प्रश्न होता डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. टीसीएस पॅटर्न खाली हमखास डायरेक्ट अँड इनडायरेक्ट वर प्रश्न. आता बघा या ठिकाणी वाक्य जे दिलेलं आहे, प्रश्न कसा आहे बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन इनडायरेक्ट स्पीच. ते तुम्हालाच बघायचं आहे डायरेक्ट मध्ये आहे का इनडायरेक्ट स्पीच मध्ये आहे. Out of the 4 alternatives suggested, select the one which best expresses the same sentence in direct speech. म्हाडा 2022. राईट. टीसीएस पॅटर्न. त्यांनी वाक्य दिलेलं आहे ऑर्डर्ड हर नॉट टू स्पीक. मित्रांनो ज्या वेळेला असं नॉट टू असतं आणि ज्या वेळेला असं क्रियापद या ठिकाणी येतं त्यावेळेला हे वाक्य असतं इम्पिरेटिव्ह. कोणतं असतं. इम्पिरेटिव्ह सेंटेन्स असतं. राईट. आज्ञार्थक वाक्य असतं मित्रांनो. आणि हे जेव्हा असं आज्ञार्थक वाक्य असतं तेव्हा नॉट टूच काय व्हावं लागतं. नॉट टूच मित्रांनो व्हावं लागतं डोंट. डायरेक्टच्या वाक्यामध्ये काय व्हावं लागतं. डोंट व्हावं लागतं. कारण हे इनडायरेक्टचं वाक्य आहे, तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे. डोंटचाच अर्थ आहे तुम्हाला काय करायचं आहे. डू नॉट. काय करायचं आहे. डू नॉट असं ते वापरावं लागेल. म्हणजे इथं डू नॉटचे पर्याय आपल्याला घ्यावे लागतील. हे तर निघून जाईल कारण या ठिकाणी प्लीज आलंय, या ठिकाणी नॉट स्पीकिंग आलंय, हे निघून जाईल. पण आता इथंही डू नॉट आहे, इथंही डू नॉट आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. डायरेक्टच्या वाक्यामध्ये ज्या वेळेला ऍम इज आर असतं, मी काय बोलावलोय लक्षपूर्वक ऐका. डायरेक्टच्या वाक्यामध्ये ज्या वेळेला ऍम इज आर असतं त्यावेळेला इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये वॉज वेअर होतं. राईट. याचाच अर्थ डायरेक्टच्या वाक्यामध्ये एम असेल तर इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये काय होईल सांगा. वॉज होईल. प्रेझेंट टेन्स कशात बदलेल. पास्ट टेन्स मध्ये बदलेल. हे वॉज तर येणार नाही. इथं एम असेल तर ते वॉज होईल. म्हणजे तुमचा पर्याय मित्रांनो किती नंबर येणार आहे. 2 नंबरचा पर्याय मित्रांनो अगदी बरोबर आहे. म्हणजे जनरली आपल्याला जे शाळा कॉलेजमध्ये प्रश्न विचारले जातात ते प्रश्न मित्रांनो असतात डायरेक्टच्या वाक्याचं इनडायरेक्ट करा. पण इथं मात्र त्याने उलट केलं. इनडायरेक्टचं वाक्य दिलं आणि त्याने तुम्हाला डायरेक्ट करायला सांगितलं. व्हाईस वर्सा सिच्युएशन घेतलेलं आहे. रिव्हर्स कंडिशनला ते गेलेले आहेत. लक्षात ठेवा अशाच पद्धतीची वाक्य विचारली जातात. इनडायरेक्टचं वाक्य देईल डायरेक्ट करायला लागतील किंवा डायरेक्टचं वाक्य असेल ते इनडायरेक्ट करायला लागतील. 5 ते 6 चॅप्टर्स आहेत मित्रांनो टीसीएस पॅटर्न खाली. ते आपल्याला व्यवस्थित अभ्यासावे लागतील. हमखास परीक्षेला मार्क्स मिळणार आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे व्होकॅब्युलरीचा भाग. सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, पॅराजंबलचे प्रश्न आपल्याला बघावे लागतील. हळूहळू त्याची आपण तयारी करणार आहोत. राईट. त्याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कळालं असावं. 2 नंबरचं उत्तर अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्याकरता मित्रांनो काय आहे बघा. This is the next question for you. You need to try to give the answer of this question. Again, the question is concerned with the parajumble. There are 4 statements given to you. You need to order all the statements into order. That is why P, Q, R, S. These are the 4 statements you need to put in the proper order. Right? आणि तुमची मित्रांनो आता वेळ चालू झालेली आहे. यस. तुम्ही उत्तर काय द्याल.
यस मित्रांनो, टाइम्स अप. या प्रश्नाकडे बघत असताना मी वेगवेगळ्या अँगलनं मित्रांनो मी तुम्हाला समजून सांगेन की उत्तरापर्यंत कसं जाता येते. यस, कॉमन सेन्सचा भाग आहे, जो कॉमन सेन्सचा भाग तुम्हाला सुद्धा उपयोगाचा ठरेल. मी उत्तर काढण्याची पद्धत काय सांगतोय बघा, की या ठिकाणी म्हटलंय रिवायवल. रिवायवल, आता रिवायवल या शब्दाला जर बघितलं, रिवायवल म्हणजे पुनरुज्जीवन करणे, पुन्हा निर्माण करणे अशा अर्थाने ते येऊ शकतं. रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. मार्च 2022 चार वाक्य दिलेले जोडायचं तुम्हाला आहे. रिवायवल, ओके. आता रिवायवल ऑफ काय यायला पाहिजे, रिवायवलला काय लागायला पाहिजे, ऑफ लागायला पाहिजे मित्रांनो. रिवायवल ऑफ येतं. हे प्रेपोजिशन कडे गेल्यानंतर तुम्हाला कळतं की रिवायवलला ऑफ लागतं, राईट. म्हणजे इथं रिवायवल नंतर ऑफ यायला पाहिजे, म्हणजे क्यू न सुरुवात व्हायला पाहिजे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी क्यू न सुरुवात होणारा हा एकमेव पर्याय आहे, QPRS. मी साध्या पद्धतीने याचं उत्तर अगदी सहज काढू शकतो. दुसरी बाजू अशी की या ठिकाणी बघा, या ठिकाणी अ आलंय आर्टिकल. आर्टिकलच्या समोर नाऊन यायला पाहिजे. अच्या समोर आता हे झाल्यानंतर म्हणजे आर झाल्यानंतर पुढचं जे वाक्य आहे त्याच्यात नाऊन यायला पाहिजे, कारण हे आर्टिकल आहे. आर्टिकल नंतर नाऊन म्हणजे यस यायला पाहिजे, म्हणजे आर आणि यस पाहिजे. या ठिकाणी बघा आर यस आहे, कारण हे अ आलंय आणि हे रिमाइंडर फ्रॉम द पेंडेमिक बट द सर्च ऑन कोल प्राइजेस इज अ रिमाइंडर. रिमाइंडर हे काय आहे मित्रांनो, हे नाऊन आहे. ER लागल्यानंतर नाऊन तयार होतं. जसं वर्क पासून वर्कर, टीच पासून टीचर, तसं हे नाऊन तयार झालं. माझं लॉजिक पक्का आहे की अ आलेला आहे, आर्टिकल आहे, आर्टिकल नंतर नाऊन पाहिजे आणि हे नाऊन मला दिसतं म्हणजे RS पाहिजे, हे RS आहे. मित्रांनो हे उत्तर अगदी बरोबर आहे. लॉजिकली तुम्ही किती विचार करता, लॉजिकली विचार करण्याची तुमची पद्धत काही डेव्हलप झालेली आहे का? आणि असे प्रश्न मित्रांनो ज्या वेळेला आपण 101 प्रश्न बघतो त्यावेळेला 100% आपलं एक लॉजिक तयार होतं. यासाठी मित्रांनो एक ऍप आहे, त्या ऍप वरती हे सगळे 101 प्रश्न मी घेतलेले आहेत. इंग्लिश बाय खाडे सर नावाचं एक ऍप आहे. ते ऍप जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्याच्यावरती 101 प्रश्न असे तुम्हाला दिसायला चालू होतील, जे मी सगळे एक्सप्लेन केलेले आहेत. पॅरा जंबलचे सगळे प्रश्न, व्होकॅब्युलरीचे सगळे प्रश्न, हे सगळे प्रश्न मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतील. त्या संदर्भात मी पुढच्या टप्प्यावर बोलणार आहे. उत्तर कळालंय का बघा, की मला कळालं की या ठिकाणी पहिल्यांदा यायला पाहिजे क्यू, त्याच्यानंतर यायला पाहिजे पी, कारण हे क्रियापद आहे, क्रियापदाची गरज आहे, राईट. त्यानंतर आर आणि त्याच्यानंतर काय येणार आहे, यस येणार आहे. मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी एक बेसिक थिंकिंग थोडंसं असणं खूप गरजेची गोष्ट आहे. वाक्याचा संपूर्ण अर्थ कळावा असा त्याचा काही मुद्दा नाही आहे, पण बेसिक ज्याचं पक्का आहे त्याला अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो शक्य आहे. इन 10 seconds यू कॅन आन्सर ऑल सच क्वेश्चन्स. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाव. पुढच्या एका प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. आणि हा प्रश्न पुन्हा एकदा मित्रांनो डायरेक्ट अँड इनडायरेक्टचा आहे. तुमची वेळ चालू करून देतोय, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. बघा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय देणार आहात. तुमची वेळ चालू झालेली आहे. माडा 2022चा प्रश्न. मित्रांनो वेळ संपले. आता वेळ संपले आणि उत्तर तुमचं काय आहे. यस मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्टच्या संदर्भात तुम्हाला सांगून ठेवतो, ज्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. इथं जे आहे या ठिकाणी जे आहे ते आहे रिपोर्टिंग व्हर्ब. आणि लक्षात ठेवा रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स कधीही बदलायचा नसतो ज्यावेळा त्याचं इनडायरेक्ट केलं जातं. रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर रिपोर्टिंग वर्ब त्याच टेन्स मध्ये तुम्हाला इनडायरेक्ट मध्ये सुद्धा दिसलं पाहिजे. या ठिकाणी सेज टू आहे तर याचा अर्थ टोल्ड तर होणार नाही, कारण टेन्स बदलला जाईल, म्हणजे हे टोल्डचा पर्याय निघून गेला.
सध्या लक्षात यायला लागले का बघा, हा शब्द जो आहे सेज टू आहे रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्बचा टेन्स बदलायचा नसतो इनडायरेक्ट करत असताना. तो जर प्रेझेंट टेन्स असेल तर तो प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स असेल तर तो पास्ट टेन्स आपल्याला ठेवायचा. येस, यू गॉट इट. नाव आता इथं तर मला कळालं की हा तर पर्याय निघून गेला, पण दुसरी बाजू तुम्हाला कळते का बघा, की या ठिकाणी म्हटलेलं काय आहे. राईट, आय एम. राईट, या ठिकाणी हिमेश, हिमेश हा सिंग्युलर थर्ड पर्सन आहे. हिमेश हा सिंग्युलर थर्ड पर्सन आहे आणि हा सिंग्युलर थर्ड पर्सन असेल तर टेल पाहिजे का टेल्स पाहिजे. मित्रांनो या ठिकाणी क्रियापदाला काय लागायला हवं, यस लागायला हवं. म्हणजे 1 आणि 3चे पर्याय तर ऍब्सोल्युटली निघून गेले. कारण हिमेश इज अ सिंग्युलर थर्ड पर्सन, दॅट मीन्स दिस वर्ब मस्ट कॅरी द यस सफिक्स, दॅट मीन्स टेल्स मस्ट बी देअर. हिअर इज द टेल्स अँड हिअर इज द टेल्स. सेकंड ऑर द फोर्थ ऑप्शन माइट बी द करेक्ट वन. राईट, आता हे जर मला कळालं असेल तर दुसरी गोष्ट इथे एम आलेला आहे. काय आलेला आहे, एम. आता हे आहे रिपोर्टिंग स्पीच. ओके, हे जर रिपोर्टिंग स्पीच असेल आणि रिपोर्टिंग स्पीच आहे प्रेझेंट टेन्स मध्ये, रिपोर्टिंग स्पीच कोणत्या टेन्स मध्ये आहे, प्रेझेंट. आणि रिपोर्टिंग वर्ब कोणत्या टेन्स मध्ये आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. मित्रांनो गांभीर्यानं घ्या, ज्यावेळा रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये असतं, रिपोर्टिंग स्पीच प्रेझेंट टेन्स मध्ये असतं, त्यावेळेला टेन्स बदलायचा नाही आहे. हे जे एम आहे त्याचं वॉज होणार नाही आहे. तुमचं उत्तर मित्रांनो यायला पाहिजे 2 नंबर. कारण रिपोर्टिंग वर्ब ज्या प्रेझेंट टेन्स मध्ये असतं त्यावेळा रिपोर्टिंग स्पीचचा हे आहे रिपोर्टिंग स्पीच. पुन्हा एकदा सांगतो, हे रिपोर्टिंग स्पीच आहे. या रिपोर्टिंग स्पीचचा टेन्स बदलायचा नसतो. त्यामुळे तुमचं उत्तर मित्रांनो येणार आहे 2 नंबर. डायरेक्ट इनडायरेक्टचा अभ्यास जेव्हा मित्रांनो आपण करतो त्यावेळा या सगळ्या नियमांचा आपल्याला जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागेल. मगच अशा प्रश्नांची उत्तरं मित्रांनो देता येतील. माडा 2022चा प्रश्न आपण बघितलाय डायरेक्ट अँड इनडायरेक्टच्या संदर्भातला. पुन्हा मुद्दा रिपीट करतो, रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. रिपोर्टिंग स्पीचचा टेन्स बदलायचा नसतो. रिपोर्टिंग वर्ब ज्या टेन्स मध्ये कायम असतं त्याच टेन्स मध्ये ते तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचा टेन्स कधीही बदलायचा नाही. आय थिंक यू गॉट माय पॉइंट. ओके, गो फॉर द नेक्स्ट थिंग नाव. पुढच्या गोष्टीकडे मित्रांनो आपण जाऊ. पुढचा प्रश्न, पुढची गोष्ट तुमच्या करता काय आहे बघा. यस, मुद्दा मित्रांनो हा आहे. मित्रांनो जर तुम्हाला व्होकॅब्युलरीची तयारी करायची असेल, जर तुम्हाला पॅराजंबलची तयारी करायची असेल, जर तुम्हाला सिनोनिम्स अँटोनिम्सची तयारी करायची असेल तर आपल्याकडे हा एक कोर्स आहे. 3000 शब्दांची मित्रांनो या कोर्समध्ये तयारी करून घेतली जाते. ज्या त्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतील. या सगळ्या गोष्टींची तयारी मित्रांनो या ठिकाणी केली जाते. लक्षात ठेवा, हे सगळं एवढ्यासाठी सांगायला लागलोय की या सगळ्या गोष्टी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. इडम्स असतील, सिनोनिम्स, अँटोनिम्स, होमोनिम्स, स्पेलिंग करेक्शन, पॅराजंबल, रीडिंग कॉम्प्रेन्शन, सफिक्स, प्रिफिक्स, ज्या गोष्टीची तयारी आपण मित्रांनो कधीच करत नाही, या सगळ्या गोष्टींची तयारी मित्रांनो केली जाते. इंग्लिश बाय खाडे सर हे डाउनलोड करू शकता. ऍप गुगल प्लेला तुम्हाला जायचं आहे आणि हे तुम्हाला डाउनलोड करायचं. जर हे सगळं आवडत असेल तर याची फीज मित्रांनो फक्त डेमो सेशन्स आहेत. डेमो सेशन्स बघितल्यानंतर तुम्हाला कळू शकतं मित्रांनो की माणूस काय शिकवायला लागलाय. आणि याची फीज किती आहे, याची फीज मित्रांनो फक्त आहे ती म्हणजे 499 रुपये. याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. इडम्स, फ्रेजेस ज्या सतत परीक्षेला रिपीट होतात आणि ज्या विचारल्या जातात. आजच्यासाठी मित्रांनो इतकं पुरेसं आहे. माझ्यासोबत वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणखी नवीन काही प्रश्नांची चर्चा अशाच पद्धतीनं आपण करत राहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी. गुड डे. थँक्यू.